स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत अस्सल मालवणी मसाला। त्याची रिक्वेस्ट पूनम पाटील आणि रीना खाडे यांनी केलेली आहे। त्यासाठी लागणारे साहित्य आपण बघूया। 1 किलो बेडगी मिरची घेतलेली आहे। घेताना ती देठ काढलेली अशीच बघून घेतलेली आहे, कारण ते जर आपण देठवाली जर घेऊ तर आपल्याला काढावं लागतं। ही मी काल उन्हात 7 ते 8 तास चांगली कुरकुरीत तापवून घेतलेली आहे। अस्सल मालवणी मसाल्यात बेडगी मिरचीचाच वापर केला जातो, कारण ह्याचा तिखटपणा सौम्य असतो। ही 200 ग्राम पांडी मिरची आहे। तिखटपणा वाढवण्यासाठी ह्याचा वापर केलेला आहे। जर तुम्हाला तिखटपणा अजून जरा जास्त हवा असेल तर ह्याच्यापेक्षा एक छोटी जाड मिरची येते, लवंगी मिरची, ती तुम्ही 200 ग्रामच्या प्रमाणे वापरू शकता। ही मिरची पण उन्हात 7 ते 8 तास तापून कुरकुरीत करून घेतलेली आहे। 1200 ग्राम मिरचीमध्ये जो आपण गरम मसाला घालणार आहोत त्याचं प्रमाण आता मी सांगते। मेथी 20 ग्राम आहे, वेलची 10 ग्राम, राई 50 ग्राम, मिरी 100 ग्राम, दालचिनी 100 ग्राम, वरियारी मसाला फूल 100 ग्राम, मायपत्री 30 ग्राम, जावित्री 20 ग्राम, लवंग 30 ग्राम, तेजपत्ता 25 ग्राम, जिरे 50 ग्राम, शाही जिरे 20 ग्राम, मसाला वेलची 30 ग्राम, त्रिफळा 20 ग्राम, हळकुंड 50 ग्राम, बडीशेप 50 ग्राम, 2 जायफळ, खसखस 50 ग्राम, दगडी फूल 30 ग्राम, धने पाव किलो। घरी आपण केलेला जो मालवणी मसाला असतो तो आपल्याला जसं अस्सल मालवणी मसाला असतो तसा आपल्याला वापरायला मिळतो, पण आपण जेव्हा बाजारातून घेऊन येतो तेव्हा सगळेच गरम मसाले त्यात असतात असं नाही आहे। म्हणून घरी जो बनवलेला मसाला असतो त्याची चव वेगळीच असते, छान असते। हे सगळं आपण साहित्य गरम मसाल्याचं आणि मिरचीचं बघितलेलं आहे। ते आता सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तर मी आता पहिले धने भाजून घेते। गॅस मीडियमवरती ठेवलेला आहे। जर आपलं भांडं जाड असेल तर गॅस फास्ट ठेवायचा, आणि जर भांडं आपलं पातळ असेल तर मीडियमवरती गॅस ठेवायचा। मीडियम आचेवरती मी हे आता धने भाजून घेत आहे। हे धने आणि आपल्याला गरम मसाला जे भाजायचं आहे ते जास्त करपायचं नाही आहे। जास्त करपलं तर मसाला काळा होतो, यासाठी आपल्याला मीडियम आचेवरती हे भाजायचं आहे। धने आपले चांगले भाजून झालेले आहेत, धने काढलेले आहेत। आता आपल्याला हे मिरी टाकायची आहे। मिरी आपली भाजलेली आहे, अशी भाजली की अशी मिरी तडतडतात, जशी ही बघ दिसत आहे तुम्हाला, ती आपली भाजून झालेली आहे। वरियारी, दगडफुली, मसाल्याचं फूल, मसाला फूल आणि लवंग भाजते वेळी आपण जास्त भाजायचं नाही। हे आता आपलं भाजून झालेलं आहे। बडीशेप आपण टाकली आहे। बडीशेप आपली भाजून झाली आहे। जिरे, जिरं आपलं चांगलं भाजून झालेलं आहे। दगडफूल हे आपलं भाजून झालेलं आहे। मायपत्री हे तोडून मी टाकलेली नाही आहे, तोडून टाकलं तर ती एकदम करपून जातात, म्हणून भाजतेवेळी अखंडच भाजायची। मायपत्री आपली भाजून झालेली आहे। जावित्री आपल्याला भाजायची आहे। मायपत्री आणि जावित्री मध्ये फरक आहे। मायपत्री ही जरा लांब असते आणि जावित्री ही जरा तोकडी असते, आणि ही जावित्री ही सुवासिक असतं, मसाल्याला खूप सुगंध वास येतो या जावित्रीने, आणि चवीला पण खूप छान लागतं। ही आपली जावित्री भाजून झालेली आहे। मसाला वेलची,
ही पण चांगली भाजलेली आहे. भाजल्यानंतर ही बोंड अशी वेलचीची फुलतात. साई जिरं, हे आपलं भाजून झालेलं आहे. साई जिरं आपलं भाजून झालेलं आहे. राई, राई भाजल्यानंतर अशी तडतडते. ही बघा, आता ही आपली राई भाजून झालेली आहे. त्रिफळा, त्रिफळाने वास चांगला येतो आणि मसाला चांगला टिकतो त्रिफळामध्ये. त्रिफळ आपली चांगली भाजलेली आहे. खसखस, खसखस हा लगेच भाजतो आणि ह्याला आपल्याला काळं करायचं नाही आहे. खसखस आपला तडतडायला लागलेला आहे. भाजून झालेला आहे आपला खसखस. मेथी, मेथी आपली चांगली भाजून झालेली आहे. वेलची, वेलची आपली ही चांगली भाजून झालेली आहे. दालचिनी, दालचिनी आपली चांगली भाजलेली आहे. तेजपत्ता, तेजपत्ता आता आपला चांगला भाजलेला आहे. लवंग, लवंग आपली चांगली भाजलेली आहेत. जायफळ पण आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि हे अखंडच भाजायचं आहे, कारण ते फोडून टाकलं तर करपून जातात. म्हणून ते आपल्याला अखंड भाजायचे आहेत, नाहीतर ते करपून जातात. जायफळ आपलं चांगलं भाजलेलं आहे. शेवटी सगळ्यात हळकुंड, आणि हळकुंड पण मी फोडली नाही आहे. ही भाजून झाल्यानंतर आपण फोडून टाकायची आहे. हळकुंड आपली चांगली भाजलेली आहे. मिरची, मिरची भाजतेवेळी मिरची फोडून भाजायची नाही आहे, ती अखंडच भाजायची आहे. कारण फोडून जर भाजली तर मिऱ्या सगळे खाली पडतात मिरचीच्या आणि मग ते करपून जातात. आणि ते करपल्यानंतर मसाला लाल होतो, काळा होतो मसाला. म्हणून मिरची अखंडच भाजायची आहे. मिरची आपली चांगली भाजून झालेली आहे, कारण जास्त करपवायची मिरची नाही आहे. मिरची बघा अशी भाजलेली आहे, कारण ही काळी झाली तर मग मसाला काळा होतो. म्हणून मिडियमच भाजायचं आहे आपल्याला हा मिरची. हे बघा आपलं ही मिरची पण भाजून झालेली आहे. हे बघा एकदम काळी करायची नाही, बघ भाजलेली आपल्याला दिसत आहे. 1200 ग्राम मिरचीसाठी लागणारा गरम मसाला हा सगळा भाजून झालेला आहे मालवणी पद्धतीमध्ये. गरम मसाले मिरची चांगली कुरकुरीत भाजलेली आहे. चांगली कुरकुरीत जेव्हा भाजते तेव्हा त्याचा मसाला चांगला बारीक होतो. आणि आता ही माझी भाजून झाल्यानंतर मी आता चकीला लावून घेऊन येते आहे आणि मग तुम्हाला मी हा मसाला दाखवते. आपला मालवणी मसाला बनवून तयार आहे. मी चकीवरून हा लावून घेऊन आली आहे. हा मसाला एकदम सुंदर झाला आहे. जसं मी त्यामध्ये गरम मसाला वापरला आहे आणि दाखवला आहे त्या पद्धतीत तुम्ही करून बघा. हा आमचा मालवणी मसाला तुम्ही एकदा करून बघा
आणि मला सांगा तुमचा मालवणी मसाला कसा झाला आहे. हा व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा आणि रसस्वादला सबस्क्राईब करा. धन्यवाद.